मोनाल पक्षी हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात आढळणारा एक मनोरंजक आणि सुंदर पक्षी आहे। हा एक रंगीबेरंगी पक्षी आहे जो जगातील काही निवडक भागांमध्येच आढळतो। मोनाल पक्षी तितर सारखा दिसतो म्हणून त्याला हिमालयीन मोनाल तितर असेही म्हणतात। मोनाल पक्षाला हिमालयीन भागात डॅनफे म्हणूनही ओळखले जाते। भूतानमध्ये त्याला बुप म्हणतात, हिमाचलमध्ये नीलगुरू तर काश्मीरमध्ये सुनल म्हणतात। हिमालय पर्वत रांगांच्या भागात आढळून आल्याने त्याला हिमालयीन मोनाल असेही म्हणतात। हा हिमालयीन प्रदेशातील मूळ पक्षी मानला जातो। मोनाल हा नेपाळचा राष्ट्रीय पक्षी आहे। हा भारतातील उत्तराखंडचा राज्य पक्षी देखील आहे। मोनाल पक्षी प्रामुख्याने भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, म्यानमार आणि चीन मध्ये आढळतो। मोनाल पक्षी या देशांतील जंगली भागात विशेषतः ओक वृक्षांच्या किंवा शंकूच्या आकाराच्या झाडांच्या जंगलात आढळतो। मोनाल पक्षाचे वैज्ञानिक नाव लोफोफोरस इम्पेजानस आहे। हा पक्षी तितर पक्षी कुटुंबातून येतो। ह्यांना मोठ्या आकाराचे तितर पक्षी असेही म्हणता येईल। मोनाल हे पक्षी हिवाळ्यात सुमारे 2000 मीटर उंचीवर डोंगराळ भागात आढळतात, तर उन्हाळ्यात हे पक्षी सुमारे 4500 मीटर उंचीवर आढळतात। याचे कारण मोनाल पक्षाचा स्थलांतरित स्वभाव आहे। नर आणि मादी मोनाल पक्ष्यांमध्ये बरेच फरक आहेत। नर मोनालची लांबी मादीपेक्षा जास्त असते। मादीची लांबी 28 इंच असते तर नराची लांबी सुमारे 38 इंच असते। नराचे वजन सुमारे 2.5 किलो असते आणि मादीचे वजन सुमारे 2.25 किलो असते, म्हणजे मादीचे वजन पुरुषापेक्षा कमी असते। या पक्षाच्या डोक्यावर एक विशेष प्रकारचा शिखाही असतो। नराचा घसा काळा असतो तर मादीच्या घशाला पांढरे डाग असतात। नराच्या शेपटीचा रंग केशरी असतो। या पक्षाची पिसे अनेक रंगांची असतात, विशेषतः नराला मोनाल रंगाची पिसे असतात। मादी मोनालचा रंग तपकिरी आहे। नराचे मुख्य रंग निळे, हिरवे आणि जांभळे हे त्याचे सौंदर्य वाढवतात। सर्व नरांना रंगीबेरंगी इंद्रधनुषी पिसारा असतो। एक प्रकारे नर मोनाल पक्षी मादीपेक्षा अधिक सुंदर आहे। नर मोनाल हा मोरापेक्षाही सुंदर दिसतो। कधी कधी नर मोनालकडे बघून तो मोर आहे असे वाटते, कारण पावसाळ्यात तो मोरासारखा नाचतो। मोनाल पक्षाचे मुख्य अन्न किडे, पाने, बिया आहे। एक प्रकारे मोनाल हा सर्वभक्षी पक्षी आहे। मोनाल पक्षाला मांसाहार आणि शाकाहारी दोन्ही पदार्थ आवडतात। ते आपल्या चोचीने कीटकांना जमिनीच्या पृष्ठभागाखाली बाहेर काढून खात असते। त्यांची चोच खूप मजबूत आहे। त्यांचे घरटे झाडाखाली, झुडपात, दगडामागे किंवा खड्ड्यात बनवले जातात। हिमालयीन मोनाल हा पक्षी अंडी घालण्यापूर्वी घरटे बांधतो। नर आणि मादी मोनाल आयुष्यभर फक्त एकाच जोडीदारासोबत राहतात आणि प्रजनन करतात। मोनालचा प्रजनन काळ उन्हाळी हंगामात मे, जून असतो आणि मादी वर्षभरात एकदाच अंडी घालते। मोनाल मादी अंडी धारण करण्याचे काम करते, मात्र अंड्यांचे संरक्षण करणे ही नराची जबाबदारी आहे। नर मोनाल मादीला आकर्षित करण्यासाठी मोरासारखे पंख पसरवून नाचतो। मादी मोनाल 4 ते 6 अंडे घालते। हिमालयीन मोनाल हा एक लुप्तप्राय पक्षी आहे, ज्याची शिकार आणि हवामान बदलामुळे संख्या कमी झाली आहे। मोनालला राज्य पक्षी बनवून संरक्षण देण्यात आले आहे, यामुळे त्यांची संख्या जगात स्थिर आहे। मोनाल पक्षाचे आयुष्य सुमारे 12 वर्षे असते, पण जंगलात त्याचे आयुष्य अनिश्चित आहे। याचे मुख्य कारण म्हणजे जंगलात भक्षक प्राण्यांची उपस्थिती। असा हा मोनाल पक्षी